मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आज आपण यातील 8वा उपघटक आर्थिक क्रिया हा अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया आपण यापूर्वी कोणकोणते घटक अभ्यासलेले आहेत. आपण अर्थशास्त्राच्या 2 शाखा अभ्यासत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामधील गरज, वस्तू व सेवा, उपयोगिता, मूल्य, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, व्ययशक्य उत्पन्न हे टॉपिक आपले झालेले आहेत. आज आपण 8वा मुद्दा किंवा 8वी संकल्पना अभ्यासणार आहोत, आर्थिक क्रिया, आणि त्या अंतर्गत आहेत उत्पादनाचे घटक. चला तर पाहूया आपण आर्थिक क्रिया. 8वी संकल्पना आहे. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग यांचा समावेश होतो. पाहूया आपण चित्रामध्ये. इथे आर्थिक क्रियांचं वर्गीकरण किंवा प्रकार 4 सांगितले. त्यातलं एक आहे उत्पादन. उदाहरणार्थ इथे कारखान्यामध्ये चित्रामध्ये पहा उत्पादन झालंय. वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, वाटप, वाहतुकीच्या सहाय्याने गरजेनुसार आवश्यक तिथे ती वस्तू पोहोचवली जाईल. आणि विनिमय म्हणजे देवाणघेवाण. इथे या चित्रामध्ये पहा पैसे देऊन घेऊन झालेले आहेत. आणि आहे उपभोग. ही व्यक्ती त्या वस्तूचा वापर करणार आहे. म्हणजेच आर्थिक क्रिया 4 प्रकारच्या: उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. या 4 क्रियांचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया. उत्पादन. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. 1 भूमी, 2 श्रम, 3 भांडवल, 4 संयोजक. हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. आता पहा, आपण उपयोगितेची संकल्पना अभ्यासलेली आहे. उपयोगिता म्हणजे काय? तर त्या वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता. मग अशाच क्षमतांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उपयोगी वस्तू आहे लोकांना, समाजाला, म्हणून त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन, प्रोडक्शन केलं जातं. म्हणून व्याख्या आहे उत्पादनाची: उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. आणि कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल, मग ते पेन असो किंवा मोठी रेल्वे असो, कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर 4 घटक आवश्यक असतात. त्यांना उत्पादनाचे प्रमुख घटक म्हणतात. 1 भूमी, 2 श्रम, 3 भांडवल आणि 4 संयोजक. या 4 उत्पादन घटकांचा वापर करून कोणत्याही वस्तूची निर्मिती होते. उत्पादनाचे हे 4 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आता आपण पाहूया. भूमी म्हणजे काय? भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रात भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते. तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. आता उत्पादनाचा हा 4 घटकांच्यापैकी पहिला घटक भूमी, लँड म्हणायचं, लँड. पण भूमी हा जो घटक आहे त्यात फक्त जमिनीचा समावेश होत नाही, तर अनेक घटकांचा समावेश होतो. ते घटक कोणते? तर नैसर्गिक घटक आहेत ते, आणि ते विनामूल्य आहेत. विनामूल्य देणगी आहे. आता तुम्हाला वाटेल की जमीन कुठे फुकट मिळते? मानवांच्या मध्ये पैसे देणे घेण्याचा जमिनीबाबत व्यवहार होतो, निसर्गाबाबत होत नाही.
निसर्गाने मानवाला मुक्तपणे देणगी दिलेली आहे, विनामूल्य. निसर्गाने कुठलाही मोबदला घेतलेला नाहीये. म्हणून भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक आहे आणि निसर्गाने विनामूल्य दिलेला आहे. भूमीची व्याख्या पाहू आपण. भूपृष्ठालगत म्हणजे भूपृष्ठाला स्पर्श करून, नंतर भूपृष्ठाच्या वर जमिनीपासून वरती, आणि भूपृष्ठाच्या खाली म्हणजे जमिनीच्या पोटाच्या आत उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीला अर्थशास्त्रात भूमी म्हणायचं. मग भूपृष्ठालगत ज्या काही वस्तू असतील निसर्गाने दिलेल्या, त्या भूपृष्ठाच्या वरच्या आणि भूपृष्ठाच्या खालच्या या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीला भूमी असं म्हणायचं. आता याचं उदाहरण दिलेलं आहे. खनिजे आहेत भूपृष्ठाच्या खाली, जी सर्व प्रकारचे खनिज पदार्थ आहेत ते पृथ्वीच्या पोटातले आतले. नंतर मृदा व पाणी. मृदा म्हणजे माती आणि पाणी हे भूपृष्ठाला स्पर्श करून आहे वरती, ते आपल्याला मिळतं, भूपृष्ठाच्या लगत मिळतं. आणि हवा आणि सूर्यप्रकाश भूपृष्ठाच्या वरती आहेत अवकाशामध्ये. या सर्वांनाच भूमी असं म्हणतात, हे लक्षात घ्या. व्यवहारातली भूमी वेगळी आणि अर्थशास्त्रामध्ये भूमी या संकल्पनेत अनेक बाबींचा समावेश होतो. 3 प्रकारच्या: भूपृष्ठालगत, भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठाच्या वर. म्हणून अर्थशास्त्रात भूमी ही खूप व्यापक संकल्पना आहे, खूप मोठी संकल्पना आहे. आणि उत्पादनाच्या कार्यात काम केलंय, सहभाग घेतलाय, म्हणून भूमीला मिळतो तो खंड म्हणजे रेंट. भूमीने उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल भूमीला खंड मिळतो किंवा रेंट मिळतो. पुढची संकल्पना पाहूया आपण. 2. श्रम. उत्पादनाचा हा दुसरा घटक आहे. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादींची कामे. श्रम किंवा लेबर हा उत्पादनाचा दुसरा घटक. आणि एक विशेष बाब की श्रम हा मानवी घटक आहे. पहिला भूमी घटक हा आपण निर्जीव घटक अभ्यासला आणि हा मानवी घटक सजीव घटक आहे. श्रमाची व्याख्या आहे आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने. श्रम केले जातात ते फक्त पैसे मिळवण्यासाठी, आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी. फुकट काम केलेलं असेल तर त्याला श्रम म्हणायचं नाही. उदाहरणार्थ एखाद्या गायकाने रियाज म्हणून, छंद म्हणून गाणं गायलं, विना मोबदला आहे ते, तो छंद म्हणून किंवा रियाज म्हणून केलेलं आहे, त्याला श्रम म्हणायचं नाही. पण तेच गाणं त्याने जर मैफलीमध्ये गायलं, त्याला पैसे मिळाले तर ते मात्र श्रम होतील. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही याचा अर्थ शारीरिक आणि बौद्धिक काम. म्हणजेच शारीरिक काम, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती मातीचे घमेले उचलत आहे, दगड फोडत आहे, त्यालाच श्रम म्हणायचं असं नव्हे. तर एखादा चित्रकार चित्र काढून विकून पैसे कमावत असेल, एखादा शिक्षक शिकवत असेल, सैनिक सीमेवर काम करत असेल वगैरे, या सर्व प्रकारचं शारीरिक व बौद्धिक म्हणजे मानसिक या सर्व कामांना अर्थशास्त्रामध्ये श्रम असं म्हटलं जातं. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो त्याने काम केल्याबद्दल. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता म्हणजे इंजिनियर इत्यादींची सर्व प्रकारची कामं. तिसरा घटक आपण पाहूया, भांडवल, कॅपिटल. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. तिसरा हा घटक आहे भांडवल म्हणजे कॅपिटल. भांडवल निर्मिती का होते तर पुढील उत्पादन वाढीसाठी, उत्पादन वाढवायचंय त्यासाठी भांडवलाची निर्मिती होते. विशेष बाब, भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे.
जसं भूमी निसर्गाने माणसाला दिलेली आहे, पण भांडवल हे माणसाने निर्माण केलेलं आहे, म्हणून त्याला मानवनिर्मित घटक असे म्हणतात. कारण भांडवलापासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती करता येते, मग उत्पादन वाढीसाठी त्याचा वापर करता येतो. भांडवल या उत्पादन घटकाला त्याने काम केल्याबद्दल व्याज मिळतं, इंटरेस्ट मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत याला भांडवल असं म्हणायचंय. उदाहरणार्थ दुकानामध्ये फ्रीज ठेवलेला आहे आणि फ्रीजमध्ये थंड पेय ठेवलेली आहे, ती विक्री करून पैसे मिळतात, म्हणून त्या फ्रीजला म्हणायचं भांडवल. पण तेच फ्रीज घरामध्ये असेल आणि तिथे वस्तूंचा वापर घरात होत असेल तर त्या फ्रीजला मात्र भांडवल म्हणता येणार नाही. उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती होते. पुढचा घटक आहे चौथा, संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. जसं जहाजाला कॅप्टन असतो तसा हा उद्योग व्यवसायाचा कॅप्टन. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. हा जहाजाचा जसा कॅप्टन आहे तसा उद्योगाचा व्यवस्थापक व कॅप्टन किंवा संयोजक कप्तान होय. आणि या संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. बाकीच्या तीनही उत्पादन घटकांना अगोदर मोबदले देऊन उरलेला जो भाग आहे तो नफा संयोजकाचा. यानंतर आपण दुसरी संकल्पना पाहूया, वितरण. आपण पहिली संकल्पना उत्पादन अभ्यासली आणि उत्पादनाचे घटक. आता आपण वितरण, डिस्ट्रीब्युशन पाहूया. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. उत्पादनाचं जे उत्पादन तयार होतं आहे ते समाजाच्या विविध भागामध्ये त्याचं वाटप होतं, वितरण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं जिथे गरज आहे. आणि उत्पादन घटकांचे मोबदले भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि नफा संयोजकाला मिळतो. वितरण व्यवस्थेद्वारे वितरित या सर्वांना ज्याचा त्याचा वाटा दिला जातो, याला म्हणायचं वितरण, डिस्ट्रीब्युशन. पुढची संकल्पना आहे विनिमय, देवाणघेवाण करणं. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रात विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. आर्थिक व्यवहाराला विनिमय म्हणायचं. आर्थिक वस्तू व सेवांची, वस्तू आणि सेवा दोन्ही पण येतात, देणं घेणं, देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री पैशाच्या रूपामध्ये, म्हणून विनिमय हा आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. पुढची संकल्पना पाहूया आपण, उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. उपभोग, कन्झम्पशन म्हणजे आपली गरज पूर्ण व्हायची आहे, मानवाची गरज पूर्ण व्हायची आहे, त्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. अन्न, वस्त्र, निवारा वगैरे इतर सर्व गरजा वस्तूंचा वापर करून मनुष्य पूर्ण करतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी मराठी आणि अर्थशास्त्र या 2 विषयांचा अध्यापन करत असल्यामुळे या दोन्ही विषयांवर मी व्हिडिओ लेक्चर पोस्ट करत आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच तुम्हाला जर काही या टॉपिक संबंधात अडचणी असतील तर, शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.